होतील, तुमच्याकडे ब्लाउजच जास्त येतात, फॉल बिडिंगला साड्या कमी येतात, तरी एखादी चूक काटाचा निघालेला, कारण वन साइडेड काट असतात आणि असा हा पदर गोंडे ओव्हरऑल बारीक असल्यामुळे याच्यात तेवढा परफेक्ट असा शेप दिसत नाहीये. ह्या साईडला खेच हे आणि हे असं आहे. हाय डमी छमची मजा आहे. नऊवारी तर नऊवारी, सहावाऱ्या साड्या पण तिला घालायला भेटायला लागलेत. खूप लुक सुंदर येतो, खूप देतो. स्लीव ओव्हरऑल लुक खूप छान आलाय. ब्लाउजला ब्लाउज खूप सुंदर दिसतोय. अजून तर अशा प्रकारे हे तीनही ब्लाउजेस झालेत. तर तुम्हाला कसा वाटला दोन्ही साड्या? व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप जणांनी मला रिक्वेस्ट केले, तर ज्या काही नवीन असं साड्या येतील ज्याचे तुम्ही ब्लाउज येतील, तुमच्याकडे ब्लाउजच जास्त येतात, फॉल बिडिंगला साड्या कमी येतात, तरी एखादी येत असतील तर त्याचा तुम्ही लुक दाखवा. तर हे आलेलं आहे. आणि एक तुम्हाला मी सांगते, जेव्हा तुम्ही ब्लाउज शिवता नवीन आलेले, तर ही माझी मैत्रीण आहे संगीता, तिच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा मी तिचे ब्लाउजेस शिवलेले. त्यातले बऱ्यापैकी ब्लाउजेस माझ्याकडून राहून गेले, कारण त्याने खूपदा फोन केला पण ते वेळ हे नाही झालं. पण तिचे नाही म्हणले तरी मी एक 6-7 तरी ब्लाउज शिवलेले, तिला परफेक्ट बसलेत. त्यामुळे तिने परत हे ब्लाउजेस मला शिवायला दिले. लग्न झाल्यानंतर कार्यक्रम असतो आपल्याकडे, जागरण गोंधळ जे काही आहे ते आत्ता आहे, त्यासाठी खास तिने साड्या घेतलेत. खूप सुंदर आहे, चिंतामणी कलर आहे आणि जो बॉर्डर आहे सिल्वर आहे आणि त्याचा पदर असा अप्रतिम अशी साडी आणि अख्खी बुट्टे. ह्या साड्या शार्टनमध्ये येतात आणि काय किंमत आहे ह्याची मला काय माहिती नाही, त्याच्यावरती पाहिले नाही. गोंडे आहेत आणि त्या दिवशी मी पैठणी अशीच दाखवली होती, तर सगळ्यांना ते आवडलं. त्याचा त्या कटिंगचा ह्याचा व्हिडिओ हे टाकलेला आहे. हा सिंपल प्रिन्स कट आहे, पानगळ्यासारखा गळा आहे आणि मागून हुक आहेत. मी ब्लाऊज दाखवते. साडी पाहिल्यानंतर खूप सुंदर दिसते, तर तुमची रिक्वेस्ट होती ते मी पूर्ण करत आहे. तुम्हाला कुठेही हवी असेल तर ही साडी तुम्ही तिथं दाखवून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इतकी महाग नाही आहे, अंदाजे मला वाटतं काय माहिती, मी विचारून सांगते एंडिंगला. इतकी महाग नाही असे मी बोलून गेले, पण माहीत नाही यार, महाग पण असू शकते. पण ओव्हरऑल सेमी आहे त्यामुळं कमीची असेल, आय थिंक 10,000च्या आसपास असं असेल. पण खूप सुंदर दिसते आणि बॉर्डर बघा आणि अशी गेटअप खूप सुंदर येते. खूप छान तुम्ही आयडिया दिली, त्यामुळं खूप बरं वाटतं. तर अजून तिचे 2-3 साड्या आहेत, आय थिंक किती आहेत ते पाहते. ह्याच्यातल्या ब्लाउजेस तरी 3 आलेत शिवायला. साड्या माझ्याकडे मला वाटतात फॉल बिडिंगला 2च आहेत. आणि ह्याच्यावरती जी बॉर्डर आहे ही वेल आहे आणि खालच्या बाजूला जी आहे हे बघा, खूप सुंदर मोर आणि हे असं खिडकीत बसल्यासारखं, महलचं एक खिडकी असतात ना तसं आहे. बॉर्डर अप्रतिम आहे. लवकरच डमी मागवलं आहे तर तुम्हाला व्यवस्थित पाहायला भेटेल. आणि पदर असा खूप सुंदर आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते. सिल्वर बॉर्डर असल्यामुळे सिल्वर त्याला मी धागा लावला आणि त्याला अशी मॅचिंग लटकन केलेत. म्हणजे हा एक प्लेन कपडा आहे खालचा आणि ब्लाउजचा निघालेला, कारण वन साइडेड काट असतात आणि असा हा पदर गोंडे. ओव्हरऑल खूप लुक छान आलाय. तर आता आपण ब्लाऊज पाहूया. मला मी गळा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याला इस्त्री करणार आहे, त्यामुळं अजून तुम्हाला हे दिसणार नाही. आणि हा असा सेप पान गळ्यासारखं आहे असं, आणि मागे हुक आहेत ह्याला अशा पद्धतीचे आणि 8 इंचाचे स्लीव आहेत आणि लटकन हे पहा खूप सुंदर दिसतात. आणि समोरून दाखवते कसं दिसते. तुम्ही अगर परफेक्ट शिवत असतील पहिले तर तुमच्याकडे कस्टमर येतात, त्यामुळे घाई करू नका. व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ह्या कामामध्ये लक्ष देऊन केलं तर तुमच्याकडे कस्टमर आपोआप येतील. हा मी तुम्हाला समोरचा गळा दाखवते. हा अशा पद्धतीचा आहे. ह्या साईडला ह्याची फिनिशिंग पाहू शकता. हे प्रिन्स कटचा जो भाग आहे तो, आणि ह्याच्यामध्ये एकदम सेप वाईज बसतं. डमी थोडीशी बारीक असल्यामुळे ह्याच्यात तेवढा परफेक्ट असा सेप दिसत नाही आहे. ह्या साईडला खेच हे, आणि इकडून मी असं केलं की तुमच्या लक्षात येईल की
ब्लाऊज. तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज रेडी केला. खूप सिंपल पॅटर्न आहे. गळा डीप पण आहे आणि असा खोल पण आहे आणि रुंद पण आहे, पण हा परफेक्ट बसतो. डब्बा गळा बोलतात ना, तसा हा गळा बसतो. दुसरी साडी पार्टी वेअर आहे. खूप सुंदर असा ह्याचा लुक आहे. बॉर्डर आहे. ह्याच्यात कलर थोडासा वेगळा दिसतो. ॲक्च्युली रेड राणी कलर आहे ना, तसा येतोय आणि त्याच्यामध्ये छोट्याशा अशा टिकल्या आहेत. हे की जरी आहे, नाही टिकली आहे ह्याच्यामध्ये. हे अशी स्टोन आहे आणि गोल्डन अशी बॉर्डर आहे आणि त्याला ही बॉर्डर आहे ज्याचा ब्लाऊज आहे परफेक्ट आणि ह्याच्यावरती असं वर्क आहे. खूप सुंदर साडी आहे. सिफॉनमध्ये येते ही आणि ह्याचं काठ असे आहेत, म्हणजे काठ खूप सुंदर आहेत. बॉटल ग्रीनपेक्षा पण वेगळा असा चिंतामणी असा थोडासा डार्क असा कलर आहे. हे पहा. आणि ह्याचा असा पदर आहे. पदराला असा लुक वाईज खूप परफेक्ट दिसतो आणि खूप सुंदर आहे. आणि हे ब्लाउजेस सगळे प्रिन्स कट आहेत आणि पॅडेड आहेत, हे मी सांगणं विसरले. ह्याला काटाला काम आहे ह्याचं वर्कचं आणि पाठीला पण डिझाईन आहे, त्यामुळं गळा थोडासा छोटा वाटत होता. कसं करायचं, फायनली तिने सांगितलं जो छान दिसेल तेच तुम्ही शिवा. तर जसा आहे तसा गळा ठेवलेला आहे. खूप लुक सुंदर येतो आणि साडी खूप सुंदर दिसते. तर नॉर्मली येतच नाहीत फॉल बिडिंगला, हे तुम्हाला क्लिअर सांगते मी, पण लकीली ह्यावेळेस आलेत म्हणून साडी दाखवते. साडी असली की ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येतो, हे तुम्हीही मान्य करता. मी फक्त ब्लाऊजच शिवते तर साड्या येतच नाहीत फॉल बिडिंगला, कारण महागातल्या साड्या असतील तर फॉल बिडिंग करून देतात. कदाचित हे तिला आहेराला आलेल्या साड्या असतील किंवा तिने घेतलं असेल तिथं परत जाऊन तिला फॉल बिडिंग करून घेऊन येणं शक्य नसेल, असं काहीतरी घडलं असेल, त्यामुळे ह्या साड्या आल्यात आणि खूप सुंदर लुक येतोय. तर अशा पद्धतीने हे शिवला. ह्याला डिझाईन बॅकला असल्यामुळे समोर फ्रंटला मी हुक घेतलेत. खूप सुंदर लुक येतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या साड्या घेऊ शकता. आता ज्या लेटेस्ट फॅशनमध्ये दिसायला पण छान दिसतात, पार्टीवेअर सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही वापरू शकता. ह्याचं फिनिशिंग वर्क जे आहे ते पहा, त्यानुसार ह्यांचे रेट असतात. साडीचं रेट मला माहिती नाही आहे. तर बॅकने असं आहे, ब्लाऊज थोडासा पिन लावल्यामुळं गोळा झालेला दिसतोय तुम्हाला. आणि हे असं आहे. हाय डमी छमची मजा आहे. नऊवारी तर नऊवारी 6 वाऱ्या साड्या पण तिला घालायला भेटायला लागलेत. खूप लुक सुंदर येतो, खूप सुंदर दिसतोय आणि कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. लांबून दाखवते. ओव्हरऑल साडी पूर्ण सिफॉन आहे, सुळसुळीत असते आणि अप्रतिम अशी डिझाईन दिसते. हे पहा. आणि ह्याला हे लटकन केलेले आहेत. आपण ब्लाऊज पाहणारच आहोत. तर हे पहा, ह्याला असे. तर जास्त करून मी त्याच कपड्याचे लटकन करते. थोडेसे डिझाईन का हवे असतील तर करतील. डिझाईनवरती हे आहे. तर ब्लाऊज द्यायला आले मापासाठी. तर असं आहे. आणि तुम्हाला कसे वाटले हे ब्लाउजेस ते नक्की सांगा. ब्लाऊज इतका सुंदर दिसतोय. कुठलीही अशी बॉर्डर असेल आणि असं वर्क असेल ना, खूप सुंदर दिसेल. आणि हा ती डिझाईन काढत होती. मी म्हणले तेच डिझाईन काढलं की सगळा लुक जाईल हा डिझाईन काढल्यावर. थोडंसं गळा डीप हवा होता तर इकडून थोडासा वाढवून घेतला, 1 इंच तुम्हाला दाखवते. हा प्लेनील भाग असा आहे, पदराखाली जातोय. तर असा सुंदर असा ब्लाऊज झाला आणि त्याला लटकन, मागे बॉर्डर इतकं सुंदर दिसतंय. फुल वर्क आहे आणि हा वर्क करूनच आलेला. आता असंही वर्कचं फॅशन आहे. तर अशा पद्धतीचे जेव्हा ब्लाऊज असतील प्लीज गळे कट करायला सांगू नका टेलरांना, कारण हा गळ्यामुळेच लुक येतो. ठीक आहे, छोटंसं कधी कधी आपण नेहमी इथपर्यंत गळे घेतो. थोडंसं असा ब्रॉडला असेल ना तर खूप सुंदर दिसतं. बंद गळेसुद्धा खूप छान दिसतात. खूप सुंदर असा हा डिझाईन दिसायला लागलाय. समोरून पहा असा आहे. प्रिन्स कट आहे, पॅडेड आहे, खूप सुंदर दिसतोय. आणि असा राऊंड गळा बघा. गळ्याला हा जो शेप आहे ह्याच्यावरून तुमचे गळे कळतात. आणि इकडून हा प्लेन भाग बसला की कुठेही चुन्नट येत नाहीत. अशा कपड्यांना थोडेसे चुन्नट किंवा रिंकल्स येण्याचे प्रॉब्लेम असतात, पण येणार नाही ह्याची मला खात्री वाटते. 19-20 झालं तर कोणीही तो परत सांगता येते असं थोडंसं कमी जास्त झालं करून देतो. स्लीव ओव्हरऑल लुक खूप छान आलाय ब्लाऊजला. ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. आज ब्लाऊज आहे, त्याची साडी नाही आहे, ते पाहूया. हळदीची साडी होती, त्यात ह्या बॉर्डरला थोडंसं रेड कलर होता. त्याच्यावरचं ब्लाऊज त्याला शिवलेलं आहे, पण ते सेम गेटअप झाल्यामुळे परत तेच नाही घालायचं आहे, दुसरा डिझाईनचा घालायचा आहे. मग असं त्यांनी ब्लाऊज दिलं.
काढून, तर खूप सुंदर ह्याचा डिझाईन आहे. आणि असं हे डिझाईन आहे गोल्डन रेड, तर कुठल्या दुसऱ्या साडीवरही होतो. असे ब्रॉकेटवाले तुमच्याकडे ब्लाऊज हवेच. म्हणजे सगळ्या साड्यावरती ब्लाऊज नसतील, कधी आईची, कुणाची वहिनीची, मैत्रिणीची, बहिणीची घालायचे असेल, नंदेची, तर तुम्ही घालू शकता. जावेंच्या त्या साड्या असतात कधी कधी, तर तुम्ही आरामात घालू शकता. खूप सुंदर असा गेटअप येतो. हिचे लग्नातले ब्लाउजेस खूप डिझाईनचे खूप सुंदर शिवले होते, पण एकाचंही मला शूट घ्यायला जमलं नव्हतं, कारण त्यावेळेस ब्लाऊज देणं वेळेत ते गरजेचं होतं. त्यामुळे म्हणजे ह्यावेळेस हे करूया. मला हे सांगायचं आहे की तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवले की तुमच्याकडे ब्लाउजेस येतात. खूप छान वाटतं की बाबा आपण शिवल्यानंतर परत आपल्याकडे ते कस्टमर जेव्हा येतो तेव्हा. सिंपल राऊंड गळा, प्रिन्स कट आहे, पॅडेड आहे. पाठीमागचा मटका आहे, दाखवते तुम्हाला. पाठीमागचा राऊंडमध्ये थोडासा इकडं आहे ना, हा असा पूर्ण मटका नाही आहे, पण हा असा करून थोडासा घेतलेला आहे. मी तू जाड नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो बघ. तर बॅक हुक आहे हेही, आणि असे ह्याचेच लटकन केलेत, कारण दुसऱ्या कुठल्या तर साडीवर समजा बॉर्डर आपली मरून असेल रेड अशामध्ये घातलं आणि साडी ग्रीन असेल, आणि ह्याला मी अगर आत्ता पिवळं लटकन लावलं तर ते बेकार दिसलं असतं आणि कुठल्याही साडीवर चाललं असतं, म्हणून त्याचेच लटकन केलेत. आणि हे लटकन खरंच सांगते खूप सुंदर असतात. तर अशा प्रकारे हे तीनही ब्लाउजेस झालेत. तर तुम्हाला कसा वाटला दोन्ही साड्या, ब्लाऊज, तर नक्की सांगा. फिनिशिंगही सांगा, काही कमी जास्त असेल तर तेही आवर्जून सांगा. हा ब्लाऊज मला वाटतं मी तिच्या एंगेजमेंटला शिवले होते, त्याच्या आधीही मी 2-3दा शिवले होते. अशी मुली कमी घालतात, तर हा तिला फिटिंगला खूप छान बसला होता. हाच ती मापाला दरवेळेस देते किंवा अदरवाईज दुसरेही देते. हा ब्लाऊज तिला चांगला बसलेला, हाही तुम्हाला दाखवते. पॅडेड आहे आणि बॅक हुक आहे, सिम्पलच आहे, मटका गळा ठेवला आहे ह्याचा. तर ह्याची बॉर्डर आणि ह्याच्यावरती पिंक, असं बेबी पिंक काहीतरी वेगळाच कलरची साडी खूप सुंदर दिसते. ती साडी मी फक्त नाही प्रत्यक्षात जेव्हा घ्यायला गेली होती तेव्हा पाहिलं होतं. तर हा पहिला ब्लाऊज होता शिवलेला तिला, जो परफेक्ट बसला होता. त्याच्या आधी 2-3 शिवले असते असंच मल्टी कलरचे, साड्यावरचे नव्हते. तर असे तुम्ही अगर नेहमी शिवत असतील तर आवर्जून तुम्हाला हे ब्लाउजेस नक्की येतील. मी व्हिडिओमध्ये कुठंच दिसले नाही, कारण बॅक कॅमेरानेच मी सगळं घेते. फ्रंट कॅमेऱ्याने घ्यायला गेले की ते मला जमतच नव्हतं, कसा साड्या दाखवू, कसं हे करू, आणि वेळ खूप कमी. त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला साड्यांचं लुकच दाखवलं. ॲक्च्युली मी असं थोडंसं पदर खुल्लं ते सोडून दाखवलं की त्याचा गेटअप खूप सुंदर येतो, पण आता मी ते आणि हे सगळं सोबत करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. ओव्हरऑल तुम्हाला फक्त ब्लाऊजचे गळे आणि ब्लाऊजचं फिनिशिंग साड्या पाहायचे होते ते. तर ह्याचंही मागून दाखवते. ह्यालाही डोरी आहे, ह्यालाही लटकन आहे, आणि ह्यालाही त्याचंच लटकन आहे, अशी एक साईडला बॉर्डर असल्यामुळे. आणि हे असं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.